नमस्कार, मी संगीता काळे. सक्षम न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काल दुपारपासून एक प्रकरण, मिसिंग प्रकरण चांगलं माध्यमांमधून गाजलेलं, ऐकलेलं आपण पाहिले. गडदेवदरी या ठिकाणचं हे प्रकरण आहे आणि हे नेमकं प्रकरण काय आहे? ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी श्री आर.एस. गायकवाड पोलीस निरीक्षक आणि येथील कर्मचारी सौ लोखंडे यांच्यावरती जे ते प्रकरण आहे, त्या मुलीच्या आईनं काही आरोप केलेले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे याचा आपण आज सरांकडून खुलासा करून घेऊयात. सर, मला तुमचं पहिलं नाव सांगा आणि हे नेमकं प्रकरण काय आहे? तक्रार दाखल, मिसिंगची तक्रार कधी दाखल झालेली होती आणि पुढे कसं काय घडत गेलेलं आहे? आणि त्यांनी तुमच्यावर काही आरोप देखील केलेले आहेत की तुम्ही 40,000 रुपये घेतले, त्याच्यानंतर ती मुलगी आणण्यासाठी जो काही गाडी, प्रायव्हेट गाडीचा वापर झालेला आहे, त्याचा जो खर्च झालेला आहे त्याचे देखील 10,000 रुपये देणं होतं, असं त्या मुलीच्या आईचं म्हणणं आहे. आणि ते 40,000 रुपये हे तुम्हाला दिलेत असंही त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी जे काही तुमच्यावर ते आरोप केलेले आहेत किंवा ती तक्रार कधी दाखल झालेली होती, कशी दाखल झालेली होती आणि त्याचा तपास तुम्ही कसा केला आणि नेमकं प्रकरण काय आहे याच्याबद्दल तुम्ही खुलासा करा. मी रवींद्र शांताराम गायकवाड, पोलीस निरीक्षक, धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन. आमच्या पोलीस स्टेशनला 39/23 ही मिसिंग दाखल केली आहे लता काळे यांनी. तिच्या मुलीच्या संदर्भात, जिचं नाव आहे रुपाली दशरथ काळे, वय 19 वर्ष. ही जी मिसिंग दाखल केलेली आहे 24 ऑक्टोबरला दाखल केलेली आहे ती मी. आणि या अनुषंगाने मग हा मिसिंगचा तपास आमच्याकडे असणाऱ्या पोलीस नाईक लोखंडे मॅडम या करत होत्या. तर प्रथमतः जे लता काळे यांनी आमच्यावर ॲलिगेशन केलं आहे का पैसे घेतले 40,000 आणि त्यामध्ये मी स्वतः सहभागी होतो, तर हे पूर्णपणे खोटं आहे. मी कुठे त्यांच्याकडे गेलेलो किंवा जाऊन कुठे भेटलेलो नाही आहे आणि नाही मला त्यांनी कोणत्या प्रकारच्या स्वरूपात मी त्यांच्याकडून पैसे घेतले किंवा मागणी केलेली आहे. याच अनुषंगाने जर आपण म्हटलं तर हा तपास लोखंडे मॅडम करत असताना लोखंडे मॅडम स्वतः पोलीस नाईक आमचे एक पठाण आहे, त्यांना घेऊन आम्हाला एक दिवस पुण्याला, पुण्याच्या पुढे जे आपलं गाव आहे, काय मॅडम गावाचं नाव, कामशेत. तर कामशेत येथील आम्हाला एक लोकेशन भेटलं आणि आमचं ट्रेस झाल्याने, आणि मी मॅडमला इमिजिएटली तात्काळ पाठवलं, कारण ही लता काळे ही रोज इथे. सर, एक मिनटं, सॉरी तुम्हाला थांबवते. की या प्रकरणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मुलीला आणायला तुम्ही आणि स्वतः गायकवाड साहेब आणि मॅडम गेलेले होत्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे कुणालाही म्हणजे हे तुम्ही बोलू नये असंही त्यांचा याच्यामध्ये एक आरोप आहे. मी क्लिअर करतो मॅडम सर्व काही. तर प्रथमतः नाही का ह्या मॅडम आमच्या कामशेतला गेल्या होत्या, आमचे का पोलीस नाईक पठाण आहे त्यांच्याबरोबर गेल्या होत्या. आणि त्यामध्ये काय झालं का तिथे गेल्यावर आम्हाला दुसरीच मिसिंग फाइंड आउट झाली, कारण नाही का जो आमचा डाटा होता तो थोडा एकाच याच्यात आल्यामुळं क्रॉस झाल्या. 20 नंबरची मिसिंगचा डाटा आणि 39 नंबरचा मिसिंगचा डाटा एकत्र होता आणि त्यामुळे आम्हाला 20 नंबरची मिसिंग फाइंड आउट झाली. तर त्यात आम्हाला काही त्यांना धोका वगैरे द्यायचा नव्हता, पण आम्हाला त्या लेडीजची खरंच मदत करायची होती, कारण ती इथे रोज डेली येऊन बसत होती आणि मॅडमही त्यामुळे आम्हाला रोज येऊन सांगत होते, नाही सर आपल्याला त्याचा तपास करणं आवश्यक आहे. तर असंच झालं असताना मागील 3 दिवसापूर्वी आम्हाला जे पळून गेलेली मुलगी आहे रफिक नावाची, तर इथे गडदेवदरीला कृष्णा म्हणून आहे, आणि त्यांनी आम्हाला रात्री 11:30 वाजता फोन करून सांगितला का मॅडम मला नाही का रफिकचा फोन आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही बघा ते काय आहे, कुठं भेटतील तुम्ही. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. लगेच आम्हाला त्यांनी नंबर सांगितला. रात्री 11:30 वाजलेले होते आणि मी इमिजिएटली आमचे जे सायबर सेल आहे त्याच्याकडून लोकेशन घेतलं. त्या लोकेशनमध्ये मला फाइंड आउट झालं का जवळच आहे, एक तासाच्या अंतरावर, 1-1.5 तासाच्या अंतरावर. त्या दिवशी मी बाहेर पडणार होतो नाईटला, पण असं बघितलं आणि ही रोज महिला येते आणि आमच्याकडं तगादा लावते, म्हणून मी तात्काळ नाही का मी आणि लोखंडे मॅडम आम्ही स्वतः इमिजिएटली नाही का रवाना झालो आणि आम्ही ज्या लोकेशन हिस्ट्री होती त्याप्रमाणे आम्ही गेलो. मी रात्रभर सायबरकडून नाही का या नंबरचं लोकेशन घेत होतो आणि आम्हाला ती मुलगी लातूरच्या जवळ मिळून आली
आम्ही सकाळी 7च्या दरम्यान एका ज्या ठिकाणी होते ते एका धाब्यावर तर तिथे मिळाले आणि त्यांना आम्ही घेऊन तात्काळ इथे इमिजिएटली आलो. आम्ही त्यांना येताना असं सांगितलं होतं का नाव माझं कोणाला सांगू नका किंवा हे याच्यासाठी सांगितलं होतं कारण नाही का हे आम्ही तात्काळ गेलो तर आम्हाला नाही का मी कोणाला नाही का याबद्दल नाही का पूर्वसूचना दिलेली नव्हती. पण मला त्या महिलेची मदत करायची होती आणि त्या मुलीला मला आणायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत आणि त्याचा शोध घ्यायचा होता. म्हणून आम्ही त्या मुलीलाही सांगितलं होतं का तू सांगू नको कारण मी नाही का पूर्वसूचना न देता मी लगेच पडलोय तुझ्या शोधासाठी. तर ती जी काय म्हणते ते एकदम बरोबर आहे का आम्ही असं तिला म्हटलोय आणि त्या मुलीला पण माहिती आहे याबद्दल. याबद्दल काही शंका नाही आहे. आणि मग त्या मुलीला आम्ही इथं आणल्यावर त्या मुलीचा जबाब आमच्या मॅडमनी नोंद करत होत्या. तर त्या मुलीवर थोडी दमलेली, थकलेली होती दिवसभर. आम्ही पण रात्रभर प्रवास केला होता. तर मी त्या महिलेला सांगितलं, आपण नाही का तिचा जबाब नोंदवूया आणि तुमची जी काय असेल ती तक्रार मी तुमची नोंदवायला तयार आहेत. त्या पद्धतीने तिने मला अक्षरशः भाऊ, मायबाप म्हणून मला सांगितलं आणि मी तिलाही सांगितलं आणि ती मोठ्या विश्वासाने तिला घरी घेऊन गेली. तिला दुसऱ्या दिवशी येण्याचं इथं मी आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने मी सकाळीच इथे नाही का त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला. माझ्याकडे एक शेकापूरचं स्मशानभूमीचं प्रकरण होतं. त्यामुळे मी सकाळी 7 पासूनच इथे नाही का सर्व त्या गोष्टीच्या पाठीमागे होतो आणि तिचं जे काही ॲलिगेशन्स आहे का साहेब 1 वाजेपर्यंत आले नाही. तर खरं तर सांगायचं तर तीच इथं पोहोचलेली नव्हते. मी ऑफिसला होतो आणि मी ऑफिसला आल्यावर तिला पहिल्यांदा हेच म्हटलो, "का हो 10ला येणार होत्यात तर तुम्ही का आल्या नाही इथं?" तर आणि नंतर मग आता ही मुलगी एक सज्ञान असल्यामुळं आणि ती स्वतः जबाब देण्यास सक्षम असल्यामुळं एक सज्ञान मुलीचं म्हणून मी तिला आणि तिच्याबरोबर तिचे जे मामा आले होते त्यांना मी पोलीस स्टेशनमध्ये बाहेर बसायला लावलं आणि नंतर मी त्या मुलीचा जवळपास 20-22 मिनिटाचा व्हिडिओ एक रेकॉर्ड केला आहे आणि त्यामध्ये मला असं आढळून आलं आहे का त्याची कोणत्याही प्रकारची कोणाविरुद्धही तक्रार नव्हती आणि त्यामुळं तिच्या आईला मी सांगितलं का तिची नाही त्या कृष्णाविरुद्ध तक्रार आहेत किंवा रफिक विरुद्ध तक्रार आहेत आणि तिचा जो जबाब नोंदवल्यावर मी त्या रफिक च्या ताब्यात तिला दिलं. परंतु या गोष्टीचा मनात राग आला व तिला जी बलात्काराची तक्रार द्यायची होती आणि एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा होता समोरच्या आरोपीत विरुद्ध आणि त्या गोष्टीचं तिचं हे झालं का गुन्हा दाखल करता नाही आला व तिला त्याच्यातून काय जे भेटणार होतं सरकारतर्फे तर ते पण तिला सहकार्य भेटणार नाही, आर्थिक सहकार्य असं तिला जेव्हा जाणीव झाली त्याविरुद्ध ती इथूनच लगेच तात्काळ त्या इथून खुर्ची सोडली आणि लगेच इथून SP ऑफिसला ती गेली व तिथं लगेच माझ्याविरुद्ध तिने ॲलिगेशन्स करायला सुरुवात केली. त्यांचं असा आणखीन एक आरोप आहे की सुरुवातीला मुलगी गुन्हा दाखल करायला तयार होती. परंतु ज्यावेळेस त्यांना तुम्ही बाहेर काढलं, पोलिसांनी सगळ्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि मुलीला एकटीला आतमध्ये घेतलं, त्याच्यानंतर मुलीनं तिचा जबाब बदललाय. तर एकतर मुलीचं वय आहे 19. मुलगी एक सज्ञान आहेत आणि सज्ञान मुलीचा जबाब घ्यायचा तर काहीही नाही आणि जो काय आहे आम्ही जो जबाब घेतो तो इन कॅमेरा रेकॉर्ड होत असतो आणि त्याबरोबर त्यावेळेस महिला अधिकारी, महिला दक्षता समितीच्या सदस्य असतात. इथे कुठेही कोणाविरुद्ध दबाव टाकला जात नाही आणि दबाव माझा नव्हता तर दबाव त्या आईचा होता हे मला जाणवलं आणि त्यामुळे मी त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. मुलीनं काही तशी तक्रार दाखल केली आहे का तुमच्याकडे आईच्या, मामाच्या विरोधात काय? मुलीनी तसं सांगितलंय का माझी खरं तर आई विरुद्धच तक्रार आहे कारण आई मला त्रास देते आहे. या संदर्भात आई मला नाही का खून करण्याचा माझा ती म्हणते आणि मामा पण नाही का तो जो रफिक आहे त्याला पण त्यांनी धमकावलं आहे का आम्ही तुला सोडणार नाही, शिवीगाळ केलेली आहे आणि मुलीला घरी जाऊन मारलेलं पण आहे असं ती सांगते. या संदर्भात अजून तक्रार दाखल केलेली नाही आहे. तिची तक्रार दाखल करून या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ज्या कर्मचारी आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत की मॅडमनी दबाव आणला गेला आणि त्यांनी वारंवार मला पैशाची मागणी केली, माझ्याकडून पैसे देखील घेतले आणि आणखीन 10,000 रुपये त्या मागत होत्या, असे आरोप ज्यांच्यावरती झालेले आहेत अशा लोखंडे मॅडम या ठिकाणी आहेत. आपण
याच्यावर त्यांच्यावर जे आरोप झाले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय. मॅडम, नेमकं काय प्रकरण आहे? मी प्रथम माझं नाव सांगते. मी मुक्ता प्रकाश लोखंडे, महिला पोलीस नायक, धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 2 वर्षापासून कार्यरत आहे. मिसिंगचा टेबल मला एक 6 महिन्यापूर्वी देण्यात आलेला आहे. म्हणजे मी मिसिंग जे झालेले मुलं मुली, वयस्कर व्यक्ती असतील, लेडीज असतील, तर त्यांना शोध घेण्याचं काम करते. तर सांगायचं झालं तर हे लता दशरथ काळे यांनी मिसिंग दाखल केली. त्यांची मुलगी निघून गेलेली आहे. त्याच्यानंतर मिसिंग दाखल झाल्याच्या नंतर मला कळालं की मिसिंग दाखल झालेले आहे आणि तुमच्याकडे तपास दिलेला आहे. त्यानंतर मी माझे त्या दाखल झालेले कागद हातात घेतले, बघितलं. मुलीचं वय पण 19 वर्षाच्या जवळपास होतं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हीच माझ्या मायबहीण आहात आणि तुम्ही माझ्या मुलीचा तपास घ्या, तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील. माझं घर, माझा दारू चालवल्याशिवाय किंवा मी दररोज दारू विकल्याशिवाय माझं घर चालत नाही. माझं दररोज 100-200 रुपये मिळाल्याशिवाय माझ्या घरातली उपजीविका भागत नाही मॅडम. आणि माझी मुलगी कशी गेली, कुणी गेली, कुठे गेली, का त्या रफिकनं नेऊन विकली, तो आहे मुस्लिम समाजाचा आणि त्याने माझी मुलगी नेऊन विकली की काय केली हे मला माहिती नाही. तुम्ही माझ्या मुलीचा तपास करा. दररोज 10 ते 10:30च्या दरम्यान, मी यायच्या आधी तर त्या हजर राहायच्या. मला दुसरं माझ्या बीटमधलंही कुठलंच काम करू दिलेलं नाही. दररोज येऊन बसायच्या आणि माझ्या पहिल्या मुलीचा तपास घ्या, पहिला माझ्या मुलीचा तपास घ्या म्हणत राहायच्या. मी सर्व प्रकारे सायबरच्या मदतीनं तपास केलेला आहे. त्याचे डॉक्युमेंट पण माझ्याजवळ आहेत. त्या मुलीचा शोध घेतला आम्ही की त्या रफिकच्या मोबाईलवरती कोणी कोणी कॉल केले ते सर्व SDR काढले. त्याच्यामध्ये कृष्णा पोळ याचे जास्त कॉल दिसले. त्याला आम्ही बोलून घेतलं, त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की त्याने त्याला रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन गेला, ते बहिणीच्या घरी घेऊन गेला, त्या बहिणीला कॉल केले, आम्ही फोटो व्हॉट्सअपला पाठवले. तर त्यांनी पण सांगितले की हां, ही मुलगी आणि मुलगा आमच्या घरी कृष्णाने घेऊन आलेला होता. त्यानंतर तरी पण आम्ही की आमच्या पद्धतीने त्याला चौकशी केली. त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी मी घेऊन गेलो होतो, मला एक फोन पण आला होता, ते फोन नंबर तुम्हाला देतो. तर तो नंबर आम्ही घेतला, त्याचं SDR काढलं. त्यावेळेस असं समजलं की तो मुलगा ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि तो चहा प्यायला औसा लातूर रोडला थांबलेला होता आणि कोणीतरी अज्ञात व्यक्ती येऊन त्याने माझा मोबाईल मागितला आणि माझ्या मोबाईलवरून फोन केला. त्यानंतर मग असं निदर्शनास आलं की ते चलतीवर मोबाईल घेतलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याचा IMEI नंबर ट्रेस केल्यानंतर आम्हाला ते मिसिंग क्रमांक 20 आणि मिसिंग क्रमांक 39 या दोन्हीचे आम्ही मिसिंग ट्रेस करण्यासाठी नंबर दिल्यानंतर त्याच्यामध्ये दोन्हीचा डाटा एकत्र आल्यानंतर आम्हाला त्यामध्ये लोकेशन पुण्याच्या पुढचं लोणावळ्याजवळ दाखवलं. त्यावेळेस आम्ही की तिला इमिजिएटली बोलून घेतलं आणि आम्ही पठाण सरांची गाडी घेऊन पुण्याला गेलो. त्यावेळेस पठाण सरांच्या पोलीस नाईक पठाण सर आहेत, तर त्यांची स्वतःची गाडी त्यांनी मॅडम, त्यांचं म्हणणं आहे की बाबा घेतले त्यांनी, ज्या ठोकपणे ते बोलतायत, ज्या आत्मविश्वासानं त्यांनी ते बोलतायत आत्ता, की तुमच्यावरती त्यांनी आरोप केले ते आणि ते म्हणतायत की माझ्याकडे याचे पुरावे आहेत, मी त्यांना जे काही पैसे दिलेले आहेत, त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की अशा लोकांना मी समोर उभा करू शकते की मी त्यांच्याकडून ते पैसे आणले आणि ज्या लोकांसमोर ते पैसे दिलेत त्या लोकांना मी समोर आणू शकते, असंही त्यांचं म्हणणं आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग ते कुठल्या ह्याच्यावर बोलत असतील असं वाटतं आपल्याला? जी तिच्या भावासंदर्भात सांगत आहे की मी भावाकडनं पैसे घेऊन दिले. ती मुलगी मिळून आली, आम्ही पोलीस स्टेशनला हजर केलं. त्या दिवशी तिचा भाऊ आल्यानंतर त्या लताबाईच्या अंगावर धावून गेला की मला आजपर्यंत मुलगी गेलेली होती, मिळून पण आली, तू मला काय एक पण फोन करून सांगितली नाहीच. तर माझं असं म्हणणं आहे की तिच्या भावाच्या मोबाईलचं पण रेकॉर्ड काढावं की हिनं फोन करून सांगितलंय की नाही. मी त्याला स्वतः माझ्या हाताने बसवलं की बाबा तिनं सांगितलं जरी नसलं तरी मुलगी मिळून आलेली आहे, तू काय तिच्या अंगावर जाऊ नकोस. तर तिचा लताचा भाऊ एकदम घाण शिव्या तिला देत होता आणि मी आणि पठाण सर व बाकीचे पण एक लेडीज आमच्या हवालदार गिरी मॅडम आहेत, त्यांनी पण त्यांच्या टेबलवरलं उठून त्या बाईला आणि त्या माणसाला शांत करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांना तिच्या भावाला ही पूर्ण हकीकत मुलगी मिळून आल्याच्या नंतर कळालेली आहे. राहिला प्रश्न पैशाचा की ती म्हणते की गड देवदरीच्या त्या कमानीच्या जवळ मी पैसे दिलेले आहेत आणि तेही अंधाराचं. तर किती तारखेला किती वाजता दिले ते विचारा आणि त्या टायमिंगचं माझं व गायकवाड साहेबांचं लोकेशन आणि आमचं मोबाईलचंही तुम्ही सगळं रेकॉर्ड काढू शकता ते. आणि जी म्हणते की पोळ मॅडमनी माझ्या मोबाईलवरती पैसे पाठवलेले आहेत, तर मी माझ्या मोबाईलचंही माझ्या बँकेचंही स्टेटमेंट द्यायला तयार आहे. त्यांनी जे आरोप आता केले ते सर्व खोटे आहेत. त्याचे पुरावे पण तुम्ही माझ्याकडनं घ्या आणि तिच्या भावाचे जे मोबाईलचं पण रेकॉर्ड काढा, तुम्हाला सर्व माहिती भेटेल आपल्यावरती. त्यांना दोघांना मदत केलेली आहे कृष्ण कृष्ण पोळ. हां,
व्यक्तीला तुम्ही ताब्यात घेतलेलं आहे का? आत्ता ताब्यात घेतलेलं नाही. ज्यावेळेस आपण चौकशी, मिसिंग म्हणजे काय असतं की मिसिंग म्हणजे लोकांना वाटतं की एक गुन्हा आहे. मिसिंग म्हणजे एखादा व्यक्ती एका ठिकाणावरून तो निघून गेलेला आहे की त्याच्या घरच्यांना माहितीच नाही की तो व्यक्ती, ती मुलगी कुठे आहे, आणि ती माहिती करणं किंवा माहिती आपण त्यांना देणं म्हणजे मिसिंग आहे. की माहिती करणं, त्याच्यापुढे तो गुन्हा आहे किंवा पैशाची मागणीचा तर विषयच येत नाही याच्यामध्ये. फक्त मुलगी कुठे आहे, मुलगा कुठे आहे याची आपण ही शोध घेणं इथपर्यंतच आहे माझा त्यांनी विषय. तुमच्यावर आरोप केले, त्यांनी जे काही आपले हे आहे त्यांना पोलिसांना तुम्हाला सगळ्याला त्यांनी एक आरोपानं कुठेतरी हे केलेलं आहे, तर तुम्ही त्यांच्यावर काय पुढचं काय तक्रार किंवा त्यांच्या विरोधातली किंवा काय ॲक्शन, काय प्रोसेस तुमची आहे का? तसं हो, माझी तक्रार आहे की जो माझ्यावरती खोटा आरोप झालेला आहे किंवा माझ्यावरती खोटा आरोप दाखल केलेला आहे, तर हे SP साहेबांनीही त्याच्याशी वैयक्तिक लक्ष देऊन चौकशी करून की जे सत्य काय आहे, खोटं काय आहे त्याची पडताळणी करावी व मला न्याय द्यावा. पण ते असं म्हटलेत की आज आम्ही SP सरांच्या तिथं जाणार आहे, SP ऑफिसमध्ये, आणि जर माझ्या जीवाचं काय झालं तर त्याला जे काय असेल ते तुम्ही सर्वस्वी त्यांनी तुम्हाला. त्यांनी इथूनही जाताना ग्रामीण पोलीस स्टेशनहून ज्यावेळेस त्यांची मुलगी जबाब देत होती की माझी आई माझ्या विरुद्ध सांगत आहे, मला गुन्हा दाखल करायला लावत आहे, त्यावेळेसही इथून उठून जाताना तिनं धमकी दिलेली आहे की मी तुमची वाटच लावते, माझे पैसे किती जरी गेले तरी चालेल, पण मी तुमच्या इथल्या पोलीस स्टेशनमधल्या लोकांची वाट लावते, म्हणून इथे उठून गेलेली आहे. मिसिंग केसमध्ये जे मुलीच्या आईनं आरोप केलेले आहेत की मॅडमनी आणि सरांनी पैशाची मागणी केली, आम्ही त्यांना 40,000 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत आणि 10,000 रुपयाची अजून त्यांची मागणी होती आमच्याकडे, जो काही गाडीला मुलीला पकडण्यासाठी आणायला जाण्यासाठी जो काही खर्च झाला होता त्याच्यासाठी आणखीन 10,000 रुपये त्यांची मागणी होती. आणि हे जे काही त्यांनी वारंवार आरोप केलेत तर हे सारासार खोटे आहेत. राहिला प्रश्न, अजून एक आरोप त्यांच्या मुलीच्या आईनं केला होता की गायकवाड साहेब आणि लोखंडे मॅडम हे दोघे जण आले होते, असं गायकवाड साहेबांनी किंवा लोखंडे मॅडमनी सांगितलं होतं, हे कोणालाही सांगू नका. तर त्याच्या पाठीमागचा उद्देश हा सारासार की बाबा आम्ही कुणालाही पूर्वसूचना न देता डायरेक्ट आम्ही गेलेलो होतो आणि मुलीला त्यांना जागेवरून घ्यायचं होतं, दोघांनाही उचलायचं होतं, त्याच्यामुळं हा उद्देश हा आमचा चांगला होता, या उद्देशाने आम्ही हे त्यांना तिथं सांगितलं होतं, हेही त्यांनी या ठिकाणी खुलासा केलेला आहे.